आज आपण अशी भन्नाट आणि तितकीच आश्चर्यकारक घटना पाहणार आहोत जी सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे। फेस रिकॉग्निशन मशीन समोर चक्क मशीनच फेल झालं आणि कारण होतं एका महिलेचे लांब केस। नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहतात विजेता न्यूज चॅनल। ही घटना घडली आहे तेलंगणातील महबूबाबाद जिल्ह्यात। एका गावामध्ये मजुराची उपस्थिती नोंदवण्यासाठी फेस रिकॉग्निशन मशीन बसवण्यात आली होती। आता तुम्हाला माहितीच आहे, आजकाल सरकारी कामामध्ये आणि कंपन्यांमध्ये बायोमेट्रिक किंवा फेस रिकॉग्निशन तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो। यामुळे फसवणूक थांबते आणि कामगारांची खरी उपस्थिती नोंदवता येते। पण इथे जे घडलं ते पाहून सगळेच हसू आवरू शकले नाही। तर झालं असं, एका मजुराने काही दिवसापूर्वी मंदिरात केस दान केले होते, त्यामुळे त्याचं पूर्ण डोकं टक्कल झालं होतं। जेव्हा तो उपस्थिती लावण्यासाठी फेस रिकॉग्निशन मशीन समोर उभा राहिला तेव्हा मशीन त्याला ओळखूच शकली नाही। त्याने अनेक वेळा प्रयत्न केले, कधी उजवीकडे चेहरा फिरवला, कधी डावीकडे, पण मशीन काही त्याला ओळखत नव्हती। आजूबाजूचे लोकही आश्चर्यचकित झाले, कारण याआधी त्याच व्यक्तीची उपस्थिती सहज लागत होती। मात्र केस दान केल्यानंतर चेहऱ्याचा लुक इतका बदलला होता की मशीनच गोंधळून गेली। आता इथून पुढे खरी मजा सुरू होते। त्या मजुरासोबत एक महिला उभी होती। तिने भन्नाट आयडिया लढवली। तिने स्वतःचे लांब केस त्या मजुराच्या डोक्यावर ठेवले आणि पुन्हा मशीन समोर उभं केलं। आणि आश्चर्य म्हणजे यावेळी मशीननेच लगेच ग्रीन सिग्नल दिला, म्हणजेच उपस्थिती मंजूर झाली। हे पाहून तिथे उपस्थित सगळेच मोठ्याने हसू लागले। हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे। लोक भन्नाट कमेंट्स करत आहे। कोणी म्हणते मशीनपेक्षा भारतीय जुगाडवारी, तर कोणी म्हणते एआय पण केसांशिवाय गोंधळलं। ही घटना मजेशीर असली तरी यातून एक महत्त्वाचा प्रश्नही समोर येतो, आपण तंत्रज्ञानावर किती अवलंबून आहोत आणि जर एखाद्या व्यक्तीच्या चेहऱ्यात थोडा बदल झाला तर मशीन त्याला ओळखण्यात अपयशी ठरू शकते का? फेस रिकॉग्निशन टेक्नॉलॉजी अजूनही पूर्णपणे परफेक्ट नाही हे या घटनेतून दिसून येतं। कारण एखाद्याने दाढी काढली, केस कापले किंवा चेहऱ्यावर बदल झाला तर काही वेळा मशीन गोंधळते। पण एक गोष्ट मान्य करावी लागेल, भारतीय लोकांचा जुगाड आणि हुशारी यालाच खरंच तोंड नाही। तुम्हाला काय वाटतं? ही घटना फक्त मजेशीर आहे की तंत्रज्ञानासाठी एक मोठा धडा? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच भन्नाट, व्हायरल आणि इंटरेस्टिंग बातम्यांसाठी आपल्या विजेता न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच एका नवनवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।